नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, श्रावण महिना येत आहे आणि श्रावण महिना म्हटलं ना ही व्रतवैकल्य आली आणि व्रतवैकल्य आली की वेगळे वेगळे प्रसादाचे पदार्थ काय करायचे हा विचार सगळ्यांच्या मनात येतो. अगदी खरं मनीषा. म्हणजे आपण जसे घरी पदार्थ बनवतो ना प्रसादाचे, अनेक धार्मिक ठिकाणी सुद्धा असे छान छान प्रसादाचे पदार्थ मिळतात. आणि आज एक विशेष कारण घेऊन आम्ही एक विशेष ठिकाणचा प्रसाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आमची काही मित्रमंडळी आहेत ज्यांचा एक नवीन सिनेमा येतोय समर्थ. समर्थ रामदास म्हटलं की पहिला आठवतो तो सज्जनगड, आणि सज्जनगडावर खूप छान एक गोडाचा प्रसाद मिळतो. तोच गोडाचा प्रसाद आज आपण आपल्या किचन मध्ये दाखवणार आहोत. पण अमृता, जर आपल्या स्टाईलनी सांगूयात का? नक्की. समर्थ रामदासांची पावनभूमी सज्जनगड, तिथल्या प्रसादाची चवच आहे न्यारी. चला तर मग तिथली गावाची खीर करायला घेऊया घरच्या घरी. मनीषा, आपण एखाद्या धार्मिक स्थळी जातो ना तेव्हा तिथे जो प्रसाद असतो, म्हणजे तू बघ, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे प्रसाद असतात, पण त्या प्रसादाची चव तिथे जशी लागते ना तशी घरी अजिबातच लागत नाही. म्हणजे कसं आहे ना की सत्यनारायण पूजा ज्या दिवशी असते ना अमृता, त्या दिवशी जो प्रसाद केला जातो, एरवी हे आपण शिरा करतो, पण ती चव ना तशी लागत नाही. अगदी खरं आहे मनीषा. आणि असाच एक सज्जनगडावरती पदार्थ मिळतो. म्हणजे तुम्ही सज्जनगडावरती जर गेला तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा प्रसाद असतो. त्यातच एक असते गव्हाची खीर. तीच खीर आज आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. मनीषा, प्रसादासाठी जी खीर बनवली जाते त्याच्यासाठी सहसा खपली गहू, जोड गहू ज्याला म्हणतो आपण, तोच वापरला जातो. हा जोड गहू कुणी 1-2 तास भिजवतं, कुणी रात्रभर भिजवतं. जसं तुमच्याकडे वेळ आहे तसं तुम्ही भिजवू शकता. आपण आता प्रेक्षकांसाठी हा गहू रात्रभर भिजवलेला आहे. बघ, हा छान फुलून आलाय गहू. आता काय करायचं, आपल्याला ह्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि सुक्या मलमलच्या किंवा कॉटनच्या कपड्यावरती त्याला 2-3 तास पूर्ण वाळू द्यायचंय. बरं अमृता, साधारण याला किती वेळ सुकत ठेवायचंय? पूर्ण हा कोरडा झाला पाहिजे मनीषा. साधारण 2 तास तरी लागतील ह्याला वाळायला. बरं, म्हणजे फॅन खाली ठेवला की साधारण 2-3 तासात होऊन जाईल. आणि तुम्हाला जर पूर्वतयारी करायची असेल तर तुम्ही हे आधीही बनवून ठेवू शकता. म्हणजे वाळवून आपण मिक्सरला वाटून हा गहू ठेवू शकतो. म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला खीर अगदी झटकीपट बनवता येते. अगदी पातळ ह्याच्यामध्ये हे आपल्याला वाळवायचंय. आता मनीषा, तू म्हणशील की हे गहू आपण का भिजवले, तर खपली गव्हाला तू बघशील तर खपली गहू थोडासा लांबसट असतो आणि त्याला कान असतात. तर तू भिजवल्यामुळे त्याचा जे काही एक्स्ट्रा फोलपट आहेत किंवा कान आहेत ते व्यवस्थित टिकतो, आणि जो आपण त्याचा सांजा किंवा भरड बनवतो ती अगदी छान बनते. आणि कुठलीही पारंपरिक पदार्थ जो असतो की नाही, तो त्याच पद्धतीने केला ना की त्याची चवही तशीच होते. म्हणजे तू आता बघशील तर डायरेक्ट तू खपली गहू मिक्सरला फिरवून ते तुपावर भाजलेस ना त्याची चव वेगळी लागते, आणि भिजवून वाळवून जर तू तुपावरती भाजलेस ना त्याची चव वेगळी लागते. हो, खरंय. मनीषा, किमान 2 ते 3 तास आपण हे छान फॅन खाली गहू वाळवून घेऊया. मनीषा बघ, छान आपले गहू सुके झालेले आहेत. आपण तासभर याला वाळवलेलं आहे. हो. आता काय करायचं, आपल्याला ह्याचा जाडसर मिक्सरवरती भरडा करून घ्यायचा. खूप जण ना हे गहू बांधून पण ठेवतात बरं का. म्हणजे ते बांधलं की त्याच्यावरती जी फोलं आहेत ती निघून जातात. बरं मनीषा, आता आपल्याला याची भरड बनवायची आहे. पण हे भरड करताना एक लक्ष ठेवायचं आहे की खूप कंटिन्यू मिक्सर चालू नाही ठेवायचं. ऑन ऑफ करून थोडीशी जाडसर याची आपल्याला भरड करून घ्यायची. बघ मनीषा, ह्याला आपण एक जाडसर असं भरडीची करून घेतलेली आहे. ही अशी हवी आहे, खूप बारीकही नाही आणि खूप अख्खा दाणाही नाही. ही आपण काढून घेऊया. मनीषा, आपण ही भरड करून घेतली. आता खूपदा खिरीचं करताना काय चुकतं की आपण 1 वाटी गहू घेतले, त्याची भरड केली आणि ती तशीच घेतली. तर तसं नाही करायचंय. तुम्ही ज्यावेळी भरड दळता तर ती दळलेली भरड तुम्हाला वाटीने पुन्हा मोजायची. बरं, म्हणजे गहू नाही मोजायचे, भरड मोजायची. तर आता साधारण आपण ही 1 वाटी भरड घेतलेली आहे. बरं, तर ह्याला काय करायचं मनीषा, आपल्याला ह्याला शिजवायचंय. पण शिजवताना ह्याला थोडंसं आपण तुपात आधी परतणार आहोत. तूप घालतेस, साधारण 1 चमचा तूप ह्याला बसवून घे. मनीषा, आपण कुकरमध्ये तूप टाकलंय. त्याची ही भरड केली होती आपण, ती या तुपावर थोडीशी भाजून घेऊया. अमृता, तू जशी ही सज्जनगडावर केली जातात तशी जी खीर करत आहे, तसंच समर्थांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक सिनेमा येतोय जो की 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे. आणि आजच्या जनरेशननी खरं तर तो सिनेमागृहात जाऊन पाहिलाच पाहिजे. हो, आणि का पाहिलं पाहिजे तेही सांगते. आजची जनरेशन जी आहे ती खूप पटकन डिप्रेशनकडे जाते. खूप अतिविचार असतात डोक्यांकडे. तर रामदासांनी खूप छान त्यांचे विचार मांडलेले आहेत. दासबोधमध्ये म्हणा, आपल्याला माहिती नाहीये की त्यांनी सुखकर्ता ही आरती लिहिलेली आहे, दुर्गे दुर्गट भारी ही आरती लिहिलेली, भीमरूपी तेही लिहिलेलं आहे. तर आजच्या जनरेशननी आवर्जून आपली मतसरणी किंवा आपली विचारसरणी बदलण्यासाठी हा सिनेमा एकदा थिएटरमध्ये जाऊन बघितलाच पाहिजे. बघ, भाजलंय का? थोडंसं अजून ब्राऊन करूया. बरं मनीषा, खूप लालसर आपल्याला ह्याला नाही भाजायचंय. तू बघ, एक भाजल्याचा अरोमा येतोय, इतकंच आपल्याला भाजायचंय. मनीषा, हे छान आपलं भाजून झालेलं आहे. आता यात पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, की तुम्हाला ह्याच्यात कंपल्सरी गरमच पाणी घालायचंय. म्हणजे हे छान शिजून येतं आणि पटकन शिजतं. कारण की हा जोड गहू आहे
तसं शिजायला जर तुम्ही गार पाणी घातलं तर तो वेळ घेईल आणि असा म्हणजे आपण कसं म्हणतो मऊ एक संघ तो शिजणार नाही. त्याच्यामुळे ह्याच्यात आपल्याला कंपल्सरी गरमच पाणी घालायचं. आपण 1 वाटी भरड घेतली होती तर साधारण ह्याच्या दुप्पट पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं. बरं. आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याच्या किमान 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता ह्याला झाकण लावूयात आपण मनीषा. जर तुमच्याकडे इतका वेळ नसेल की तुम्हाला गहू भिजवून मग तो वाळवून मग भरडायचा आहे तर तुम्ही रेडीमेड जो बाजारात रवा मिळतो तोही घेऊ शकता किंवा हे जे खपली गहू आहेत ते डायरेक्टली पण मिक्सरला घालून त्याची भरड करून घेऊ शकता. पण एक जी टेस्ट असते ना आपण म्हणतो एकदम छान शिजलेली ती तुम्हाला हे गहू भिजवूनच येईल. मनीषा आपली कुकरची वाफ गेलेली आहे. आपण उघडून बघूयात हे शिजलंय का. बघ तू छान. हो छान शिजलंय. हो आणि पाण्याचं प्रमाण पण एकदम करेक्ट झालंय. हो. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक कढई घ्यायची आहे मनीषा. आता आपल्याला ही खीर प्रॉपर गूळ घालून शिजवून घ्यायची आहे. बरं. तर काय करायचं, हे आपण जे शिजवलेलं आहे ते आपण कढईत ट्रान्सफर करूया. आता जर तुम्ही सज्जनगडावर गेलात म्हणजे जेव्हा मी खाल्ली होती ही खीर तर ती एकदम अशी थोडी पातळ स्वरूपात होती. त्यानुसार तुम्हाला ह्याच्यात गरम पाणी ऍड करावं लागेल. मनीषा पाणी घालशील थोडं. बरं. म्हणजे आपण हे आपण शिजवण्यापुरतंच पाणी घातलं होतं. पण जी खीर पातळ करण्यासाठी आपल्याला लागेल ते गरम पाणी आपण त्याच्यात ऍड करूया. बघ किती लागेल. बस बस. हो. नंतर जर तुम्हाला आता आपण ह्याच्यात गुळ घालणार आहोत तेही थोडंसं पाणी सोडतं. हो. आणि तुम्हाला जर असं वाटतंय की थोडं घट्ट आहे तर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता. आता याला आपल्याला काय करायचंय, आपण 1 वाटी भरड घेतली होती गव्हाची, त्याच वाटीने 1.25 वाटी आपण गुळ घेतलेला आहे. गुळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. मी जी खीर खाल्ली होती ती चवीला थोडीशी जास्त गोडसर होती, त्या अंदाजाने मी गुळ इथे घेतलेला आहे. म्हणजे 1 वाटीला 1.25 वाटी. हो बरोबर. आणि गोड जास्त आवडत असल्यास 1 वाटीला 1.5 वाटी. हो. आणि जर कमी गोड करायची असेल तर तुम्ही सेम प्रमाणात गुळ घेऊ शकता. आता यात आपल्याला घालायचे आहे ओल्या खोबऱ्याचे पातळ असे लांबसर काप. बरं. आणि आपल्याला ह्याच्यात घालायची फ्रेश म्हणजे एकदम ताजी कुटून वेलची पावडर. आपण वेलचीचे दाणे घातले होते मनीषा ते आपण कुटून घेऊयात. आणि थोडी अशी जाडसर म्हणजे दाताखाली येण्यासारखीच वेलची असते तिथे, खूप फाईन पावडर नाहीये. अमृता थोडी साखर घालू का. हो. म्हणजे माझी आजी नेहमी म्हणायची की वेलची एकटी कुटली जात नाही, तिला थोडीशी साखर घालावीच लागते. बघ. हो. अमृता तू कोल्हापूरची म्हटल्यावर तू सज्जनगडावर खूपदा गेली असणार ना. हो हो. तिथे महाप्रसादाची चव पण इतकी छान लागते. म्हणजे साधं सुधं जेवण असतं. भात, बटाट्याची आणि मुगाची मिक्स भाजी आणि ही खीर किंवा कधी कधी शिरा असतो आणि कधी कधी लापशीही असते. बरं. याला मी जेवढं ऐकलंय तेवढं कुणी याला खीर किंवा कुणी लापशी असंही म्हणतं ना. गव्हाची खीर म्हटली जाते. आता गव्हाची खीर ही खूप पद्धतीने केली जाते पण गडावर जी मिळते ती ऍज इट इज अशीच मिळते. बघ मनीषा जाडसर अशी आपली ही भरड करून झाली आहे. हो. आपण ही त्याच्यामध्ये टाकून घेऊया. वा वा. तसा आपला सांजा शिजलेला आहे. हो. आणि गुळ बघ किती छान मिक्स झालाय. आणि गुळ घेतानाही तुम्ही गावरान जो ब्राऊन कलर मध्ये असतो तोच गुळ घ्या, त्याची चव छान लागते आणि खिरीला रंगही सुंदर येतो. आता हा झालं नाही, हे थोडंसं आपल्याला गुळ फक्त त्याच्यामध्ये थोडं मुरू द्यायचंय. बरं. मग हे झालं. मनीषा बघ छान आपली खीर ही शिजून आलेली आहे आणि तिथे थोडीशी अशी पातळसरच खीर मिळते. बरं. ही झाली आहे. आपण गॅस बंद करूया आणि खीर सर्व करूया. अमृता एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन तिथचा तो प्रसाद खाण्याची मजा वेगळीच असते. हो हो. पण आता ही तशीच आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या श्रावणात हा प्रसादासाठी ही खीर नक्की करून पहा. मनीषा हा आपला सज्जनगडवरचा प्रसाद तयार झालेला आहे. तिथे छान असंच पत्रावळीमध्ये द्रोणामध्ये हे मिळतं. छान आपण सज्जनगडचा प्रसाद बनवलाय आणि त्याच्यावरती तुळशीपत्र यायलाच हवं. त्यामुळे मनीषा जेव्हा कधी आपण घरी गव्हाची खीर करतो ना त्यात आपण सुका मेवा घालतो, दूध घालतो आणि खसखस असते त्याच्यात, त्याला एक वेगळी चव असते. पण ही साधी सुधी गव्हाची खीर जी सज्जनगडावर मिळते तुम्ही एकदा नक्की करून बघा. ह्याला एक वेगळीच गोडी आहे. असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत रहा किचन क्वीन.